नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुषार आतकर, धरती ॲग्रो केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीचा प्रतिनिधी। आज आपण बघतोय संकरित बीटरूट जे आहे ते इनया ह्या वाहनाचं वैशिष्ट्य म्हणजे या वाहनाची लागवड करत असताना साधारण आपल्या भागामध्ये दोन पद्धतीने लागवड करतात। काही शेतकरी टोकून लागवड करतात वाफ्यांमध्ये, किंवा काही शेतकरी असं ब्रॉडकास्टिंग किंवा असं फोकून पण, जसं कांद्याचं बी फेकतात त्या पद्धतीने फोकून पण करतात। एकरी याचं बियाणं जे आहे साधारण 2 किलोपर्यंत याचं बियाणं लागतं। आणि हे या वाहनाचं वैशिष्ट्य म्हणजे हे वाहन लवकर तयार होणारं वाहन आहे। साधारण एक 50 ते 55 दिवसामध्ये ह्या वाहनाची वाहन तयार होतं। बी पेरल्यापासून साधारण पेरणी केल्यापासून 50 ते 55 दिवसामध्येच तयार होतं। आणि या वाहनाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे याचा कलर बघू शकता, एकदम डार्क रेड असा कलर आहे। याची जी टेस्ट आहे साधारण एक 14 ते 16 TSS म्हणजे जे आपण ब्रिक्स म्हणतो, 14 ते 16% पर्यंत याच्यामध्ये शर्करा आहे। खायला एकदम गोड आहे। आणि याची जी ग्रोथ हॅबिट आहे, याची इरेक्ट असल्यामुळे याला बाकी तुम्हाला डिजीज पेस्ट वगैरे असे अजिबात नाही आहेत। याचं एकरी उत्पन्न सांगायचं झालं तर एकरी साधारण एक 8 ते 10-12 टनापर्यंत याचं उत्पन्न निघतं। आणि हा आता मॅक्झिमम सिटीमध्ये किंवा मेट्रो सिटीमध्ये, रिलायन्स मॉलमध्ये हा वर्षभर याला मागणी असते। एकरी साधारण 10 ते 12 टन उत्पन्न घेत असताना याला सरासरी भाव जे आहेत ते साधारण एक 10-12 रुपयापासून तर 20 रुपयापर्यंत रेट मिळतात। ॲव्हरेजली आपण 10-12 रुपये जरी रेट पकडला आणि समजा 10 टन जरी उत्पन्न म्हटलं एकरी, तर साधारण 1 लाखापर्यंत याचं उत्पन्न तुम्हाला 50 ते 55 दिवसामध्ये येऊ शकतं। याला खर्च फक्त बियाण्याचा खर्च आहे आणि विशेष असे काही औषधं वगैरे जास्त लागत नाही। साधारण तुम्हाला याला एक 15 ते 20 हजारामध्ये तुमचा याचा 15 ते 20 हजार रुपये खर्च होतो। त्यात प्लस 5-7 हजार रुपये ट्रान्सपोर्टेशनचे म्हणजे असे 20-25 हजार रुपये खर्च जर केले तर साधारण तुम्हाला 70 ते 75 हजार रुपये खर्च उत्पन्न याच्यापासून एक 50 ते म्हणजे 2 महिन्यामध्ये येऊ शकतं।